8 जुलैपासून ते आषाढी एकादशीपर्यंत मी कुठे राहणार, कुठे खाणार, कुठे झोपणार हे सगळं तुम्हाला सांगतो. पप्पा मी पण येऊ का तुमच्या सोबत मामली मामली करायला? चल ना, खूप पाय दुखतात हा बघू. मित्रो, आज आहे ना माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा आहे आणि मी आळंदीमध्ये आलेलो आहे. प्रत्येक वेळेस मी आहे ना फक्त पालखी प्रस्थान सोहळ्यासाठीच यायचो आणि कडेकडेने फक्त डोकून निघून जायचो. पण ह्यावेळेस मी ठरवलं आहे की मी पूर्ण वारी करणार आहे. म्हणजे कसं आहे ना, तुम्हाला वारी जर जाणून घ्यायची असेल किंवा वारीचे संस्कार जर जाणून घ्यायचे असतील ना, तर कडेकडेने डोकून आपल्याला चालणार नाही. ते म्हणतात ना, संस्काराची सुरुवात आहे ना ती गर्भातूनच होते. तसं वारी जर जाणून घ्यायची असेल ना तर वारीच्या गर्भातच उतरावं लागणार आहे. 8 जुलैपासून ते आषाढी एकादशीपर्यंत मी कुठे राहणार, कुठे खाणार, कुठे झोपणार हे सगळं तुम्हाला सांगतो आणि मी कोणत्या दिंडीसोबत आलो आहे हे पण सांगतो. पण त्या अगोदर मी इथपर्यंत कसा पोहोचलो आणि मुक्ताची आणि चिवताईची प्रतिक्रिया काय आहे, कारण मी 15 दिवस आता घरी नसणार आहे, ती एकदा बघून घ्या. बब्बू, मी कुठं चाललो आहे सांग? इट्टू माऊलीला. आणि विठ्ठू माऊलीकडे गेल्यावर काय सांगू? माझ्या बब्बूला बुद्धी द्या, ताकद द्या, मोठा करा असं सांगू? हा. आता मी 10-15 दिवस नसणार आहे. तू मस्ती वगैरे करू नको हा, मम्मीला त्रास नको देऊ. हा. हा काय नाही देणार म्हण? नाही ना? हा. हा काय नाही म्हण? नाही. मी पहिल्यांदाच वारीला चाललो आहे आणि बायकोला कसं वाटतंय तिची प्रतिक्रिया जाणून घेऊयात, कारण मी 15 दिवस आता घरी नसणार आहे. कसं आहे ना, असं म्हणतात ज्याच्या पदरी पूर्वजन्माचं पुण्य असतं ना तोच वारीला जातो आणि तुमच्या पदरी नक्कीच आहे ते. त्यामुळे तुम्हाला आपल्याला म्हणजे देवानेच दाखवली आहे ही वाट आपल्याला की नाही, ये तू माझ्या वारीला, तर तुम्ही जा. तुमच्यासोबत जणू मी पण आहे असं समजा. आणि खूप छान वारी होऊ दे सर्व भक्तांची. आणि पाऊस वगैरे आहे पण हे चालायचंच सगळं. आणि आता 10-15 दिवस नाही आहेत तर आम्हाला तर साहजिक आहे चुकल्यासारखं वाटेल. आम्हाला आमच्या चिवताईला आणि मला म्हणजे थोडंसं असं एकटं वाटेल. पण व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला भेटेलच. हो, नक्कीच. मित्रो, मी रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. आपले जेवढे दिवस असतील ना वारीचे, तेवढ्या दिवसाचा रोज एक व्हिडिओ टाकणार आहे मी. त्यामुळे नक्की. हो, त्या व्हिडिओच्या माध्यमातून आमची पण वारी होईल. मला तर माहित नाही कधी शक्य होईल की नाही होईल, की म्हातारे झाल्यावर होईल. पण तुम्ही हा अनुभव घेऊन या आणि खूप साऱ्या गोष्टी शिका. खूप गोष्टी शिकण्यासारख्या असतात. जणू आपल्याला असं म्हणतात वारी म्हणजे आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण देऊन जाते वारी. तर तो अनुभव तुम्ही घ्यावा अशी माझी खूप इच्छा आहे. जरी मी तुमच्या सोबत नसले तरीही माझं म्हणजे मन तुमच्या सोबत आहे. त्या वारीत आम्ही तुमच्या सोबतच असू. आणि खूप साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आम्ही. म्हणजे आम्हाला माहित नाही की काय काय घ्यावं लागतं. पहिल्यांदाच आहे ना वारीला चाललोय, त्यामुळं आपल्याला कल्पना नसते की काय काय घ्यायचं, किती कपडे घ्यायचे, काय काय कसं काय काय. तर बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत. जेवढं जमेल तेवढं त्या बॅगेत मी भरून दिलंय. अगदी ब्रश, कोलगेट, साबण, कपडे धुवायचे साबण, कपडे घासायचा ब्रश ठेवलाय का? हो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सोबत घेतलेल्या आहेत. म्हणजे संपूर्ण संसारच माझा एकट्याचा मी सोबत घेतलेला आहे सध्या. तर बघूया कसा अनुभव येतोय, नाही का? जेवढं जमेल तेवढं, जेवढं आठवतंय तेवढं सगळं बॅगेत भरलंय. त्यातून पण काय जे राहिलं असेल ते घ्या चालत. आजकाल काय सगळीकडे सगळ्या गोष्टी भेटतातच, असा काय प्रॉब्लेम नाहीये. पण जेवढं मला आठवतंय, जेवढं हे लागू शकतं एवढं आहे. शेवटी कसं आहे, आता 15-20 दिवसाचा प्रवास आहे हा पूर्ण. कितीही गोष्टी दिल्या तरी त्या कमीच पडणार आहेत. त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त जमेल तेवढं तरी दिलंय. त्यात परत पाऊस आहे आणि कपडे सुकायचं मला टेन्शन आलेलं आहे. कारण जास्त कपडे मी जास्त घेतलेलेच नाहीयेत आणि जास्त घेऊन पण काय करणार, नाही का? ते धुवायचे कधी सगळ्या गोष्टी आहेत. तर बघूया कसं जमतंय तसं करूयात. जसे सगळे वारकरी करतात तसंच आपण सगळे अगदी बिनधास्त होऊन जातात. कशाचंच टेन्शन नसतं त्यांना. तसंच तुम्हीही जा, कशाचं टेन्शन घेऊ नका. जसं शक्य होईल तशी वारी करणार आहे, जशी पांडुरंगाची इच्छा. चला आता निघायचंय आणि माझ्यासोबत कोण कोण आहे, काय काय आहे हे सगळं मी तुम्हाला पुढे सांगतोच. पप्पा मी पण येऊ का तुमच्या सोबत मामली मामली करायला? चल ना, खूप पाय दुखतात हा बब्बू, खूप चालावं लागतं. चालशील का तू? नाही. मग काय मी तुला कडावर उचलून घेऊ? खोडीचे
खूपच पाणी भरलं आहे. भयानक पाऊस आहे. अजून आपल्याला एस टी पकडायची आहे. तर मित्रो, आता आमचा प्रवास चालू झालेला आहे आळंदीला जायचा. आळंदीपर्यंत गाड्या जात नाही आहेत. गाड्या सगळ्या आहेत ना देहू रोडपर्यंतच थांबत आहेत. आणि हा माझा मित्र आहे मारुती. तर आम्ही दोघं सोबत असणार आहे पुढचे 15 दिवस. आणि पाऊस एवढा भयानक पडतो आहे ना, मी ओला करून आलो तिथं पण एवढं पाणी भरलं होतं तर मला वाटलं आता गाडी पुढे जाते की नाही. पण आम्ही पोहोचलो आणि पनवेल एस टी स्टँडवरून आम्ही ही एस टी पकडलेली आहे. आणि आता आम्ही इकडे एक्सप्रेस वेला लागलेलो आहेत आणि भयानक पाऊस चालू आहे. बघूया आता पुढं कसं कसं होतंय. समोर रस्ताच दिसत नाही आहे. मित्रो, आज आहे ना माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. आज पालखीचा मुक्काम आहे ना त्यांच्या मामाच्या वाड्यातच असतो, आळंदीतच असतो. उद्या पालखी आहे ना आळंदीपासून पुण्यापर्यंत जाणार. चला, आता आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहेत. आता सध्या आमचा मुक्काम हे बघा इकडे ह्या बिल्डिंगमध्ये आहे. आणि इकडे हे बघा अशा रावट्या वगैरे टाकलेल्या आहेत. आणि इकडे जेवण वगैरे बनवायचं काम चालू आहे. मित्रो, वारीच्या ह्या व्हिडिओवर जर तुम्ही क्लिक केलं ना तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय ते मला नक्की कळवा. तर मित्रो, कार्तिकी वारीमध्ये महाराजांची माझी भेट झाली होती आणि त्या भेटीच्या अनुषंगाने आज आम्ही इकडं वारीला त्यांच्या मार्गदर्शनाखाली इकडे आलेलो आहेत. आता महाराजच सांगतील की वारीची रूपरेषा काय असणार आहे. आज प्रस्थानचा दिवस आहे. माऊलींचं प्रस्थान आहे. आज प्रस्थान असल्यामुळे आजचा मुक्काम आहे माऊलींचा हा आजोळ घरी असणार आहे. माऊलींचा आजोळ आहे आळंदी. तसं माऊलीच्या समाधी मंदिराच्या थोड्या अंतरावरच आजोळ घर आहे माऊलींचं. आजोळ घरी माऊलींची पालखी आज विसाव्याला असते. उद्या सकाळी लवकर उठून पहाटे 4ला उठायचं. लवकर उठून आपले जे वळकटे आहेत सगळे आपल्या गाडीमध्ये टाकायच्या. 5ला स्नान करायचं आणि बरोबर 5:45 वाजता खाली जायचं. आपण धाकट्या पादुका असतात, माऊली येतात 6 वाजल्यापासून दिंड्या. तसं दिंड्या तर पहाटेपासूनच जायला चालू असतात. 3 वाजल्यापासूनच समोरच्या ज्या दिंड्या आहेत त्या माऊलीच्या रथाच्या समोरच्या. आणि माऊलींची पालखी बरोबर 6 वाजता सुरू निघेल. आणि मग आपण बरोबर दिंडीला लागायचं आपल्या क्रमांकानुसार. समोरचे काही क्रमांक असतात, पाठीमागचे काही क्रमांक. आणि मग बरोबर मग आपली दिंडी माऊलीच्या रथाच्या पाठीमागे 1, 2 अशा क्रमांकानं आपली दिंडी 105व्या क्रमांकाची. गुरुवारी वैकुंठवासी आत्माराम महाराज नाशिककर बाबा वारकरी यांची दिंडी आहे. पुढे 20वा असतो आपला थोरल्या पादुकांच्या तिथं. आता इथं खाली गेल्यानंतर धाकट्या पादुका आहे. आपल्या गेल्या इथं लागायचं आपलं सकाळी पेट्रोल पंपावर. आणि थोरल्या पादुकाला गेल्यानंतर तिथं नाश्ता वगैरे करायचा. दुपारचा आपला 20वा विश्रांतवाडीच्या थोडं अलीकडे तिथं आपला दुपारचा जेवणाचा ठेपा असतो. तिथं भोजन करायचं. मग आपला रात्रीचा जो ठेपा आहे किंवा 20वा रात्रीचा मुक्काम हा नानापेठमध्ये, माऊलींचा भवानी पेठमध्ये आपला मुक्काम नियमाप्रमाणे नानापेठमध्ये होळकर वाड्यात असतो. सगळी मंडळी विसाव्याला त्या ठिकाणी उद्याचा आपला क्रम असणार आहे. आता भोजन व्यवस्था, आता हरिपाठ झालेला आहे. आता सगळी वारकरी मंडळी भोजन करतील, आराम करतील. सकाळी लवकर उठून 4 वाजल्यापासून आपला दिनक्रम उद्याचा सुरू होईल. तर मित्रो, आम्हाला खूप चिंता होती कारण पहिल्यांदाच आम्ही वारीला येतोय. तर आम्हाला खूप चिंता होती की कसं जायचं वारीला, कोणासोबत जायचं, कोणासोबत थांबायचं, राहायचं कसं, खायचं कुठं. तर हरिभक्तपारायण लहुदास महाराज यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं की ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या की ह्या सर्व गोष्टी घेऊन या. अगदी नाश्त्याला वगैरे चिवडा वगैरे खायचा किंवा खाली आथरायचं जे असतं ते पण त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. आणि आज त्यांच्यामुळेच आज आम्ही खरं इथं वारीला आज आलेलो आहे. आम्हाला जर कोणी मार्गदर्शनच केलं नसतं तर ते शक्य झालं नसतं. आणि कसं आमच्या गावच्या ज्या दिंडी आहेत भगवानगडाच्या वगैरे त्या तिकडूनच जातात. आणि आळंदीवरून जाणाऱ्या दिंड्या कसं त्या आमच्या परिचयाच्या नव्हत्या. तर महाराजांमुळं आम्हाला ते भाग्य मिळालेलं आहे. तर मित्र, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, तुम्हाला संपूर्ण वारीचा प्रवास पाहायला मिळणार. डोक्यावर घ्यायचं आहे का ते? हां, केवढ्याला आहे? 20 रुपये. कसं डोक्यावर घ्यायचं ते? घे बरं. 20 रुपये. कसं घेतो डोक्यावर?
मित्रो आता आमचं छान जेवण वगैरे झालेलं आहे आणि पंक्तीतलं जे जेवण राहतं ना ते लय भारी बनतं. म्हणजे आपण घरी कितीही मसाले टाकून बनवलं तरी त्याची टेस्ट तशी होत नाही. पंक्तीतलं जेवण मस्त होतं, एकदम अशी मटकीची उसळ वगैरे होती, मसाले भात होता, मस्त वाटलं. आता मित्रो आता आम्ही झोपणार आहे कारण आम्हाला सकाळी 4 वाजता उठायचं आहे. बघूया कसं जमतंय. उद्यापासून आपला आळंदी ते पंढरपूर असा वारीचा पायी प्रवास चालू होणार आहे. येणारे आपले जे व्हिडिओ असतील ना ते देखील पहा, कारण मी रोजचा एक व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची देखील वारी घडून येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.